शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। 14 ऑगस्टला होणारी ही सुनावणी 20 ऑगस्टला होणार असं समजतंय। सुप्रीम कोर्टाने अगोदर 14 ऑगस्ट तारीख दिली, त्यानंतर 17 सप्टेंबरला सुनावणी ठेवली होती। आता पुन्हा एकदा तारीख बदलली आहे आणि 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, सातत्याने या तारखा बदलल्या जात आहेत, आता पुन्हा एकदा 20 ऑगस्ट तारीख दिली गेली आहे, काय नेमकं कारण यामागे सांगितलं गेलंय? निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं। या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या वतीने ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे। या अपीलात उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरती आक्षेप घेतलेला आहे। आपण जर पाहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये 22 फेब्रुवारी 2023 ला एक सुनावणी पार पडली होती। तेव्हापासून ठाकरे गटाला तारीख पे तारीख पाहायला मिळत आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1 ऑगस्ट 2023, 2 फेब्रुवारी 2024, 1 मार्च, 19 एप्रिल, 19 जुलै आणि आता नव्यानं बदललेली ही तारीख, असं सातत्यानं या प्रकरणामध्ये सुनावणी तारीख पे तारीख आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 1 वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे की या प्रकरणामध्ये सुनावणी झालेली नाहीये। त्यामुळे ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तरी या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी तरी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता नव्यानं तारीख मिळालेली आहे, या तारखेला तरी सुनावणी होते का हे देखील महत्त्वाचं असणार। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात निर्णय येणं अपेक्षित होतं ठाकरेंसाठी, मात्र तो होण्याची शक्यता तरी आता मावळताना पाहायला मिळते। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।